अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईच्या केएम रुग्णालयातल्या उपहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा आणि अन्नविषयक सुरक्षितता नियमांचं उल्लंघन झाल्याने आज ही कारवाई करण्यात आली. स्टॅनी केटरर्स चालवत असलेल्या या उपहारगृहाची बुधवारी तपासणी झाली होती. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याचा राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणून विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने केली आहे. महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाने 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता BLO 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी घेतील, तर मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. सोलापूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून आज सकाळी 6 वाजल्यापासून भीमा नदी पात्रात 1600 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीपात्रात प्रवेश न करण्याचा तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोव्यात ई-वाहनांना मोठी चालना. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्री ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत राज्यात 70 नवीन ई-वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याची घोषणा केली. या उपक्रमामुळे चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत होऊन स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्कायरूट एरोस्पेसचे टीमचे कौतुक. विक्रम 1 चे यशस्वी उड्डाण हा देशाच्या अंतराळ प्रवासातील मैलाचा दगड. प्रक्षेपणाच्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधानांनी टीमशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग अंतराळात नवनवीन क्षितिजं खुली करत असून हे यश देशातील असंख्य तरुण संशोधकांना निर्भयपणे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माऊलींच्या पालखीचे फलटणवरून बरडकडे प्रस्थान. आज बरड नगरीत होणार पालखी सोहळ्याचा मुक्काम. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथील भक्तिमय मुक्कामानंतर आज सकाळी 6 वाजता बरडकडे मार्गस्थ झाला. आज रात्रीचा मुक्काम बरड येथे आटोपून उद्या हा वैष्णवांचा मेळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. प्रदीर्घ उपोषणामुळे तब्येत खालावल्याने कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयात दाखल. प्रदीर्घ उपोषण आणि निर्जलीकरणामुळे सोनम वांगचुक यांना अशक्तपणा आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी शरीरातील विविध घटकांचे प्रमाण पूर्ववत करण्यासाठी त्यांच्यावर सतत देखरेख आणि वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्जलीकरणामुळे डिहायड्रेशन सोनम वांगचुक यांना शारीरिक अशक्तपणा जाणवत आहे. मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अतिमुसळधार पावसामुळे कर्जत लोणावळा दरम्यान असलेल्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे कोलमडली होती. रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अजूनही पूर्णपणे यश आलेले नाही.